नमस्कार मैत्रिणींनो, लवकरच दिवाळी येत आहे. सगळ्यांची फराळ बनवायची लगबग चालू होईल. दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे बनवले जातात. मक्याचा, भाजक्या पोह्यांचा, साध्या पोह्यांचा, मुरमुऱ्यांचा. तर त्यातीलच आज आपण झटपट पण कुरकुरीत असा पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पोहे चाळून घेऊया. इथे मी बारीक नायलॉन पोहे अर्धा किलो वापरले आहे. बारीक पोह्यांचा चिवडा छान कुरकुरीत असा होतो. तर पोहे हे चाळूनच घ्यायचे. त्यातील बारीक पोहे असतात ते खाली पडून जातात, म्हणून पोहे हे चांगले चाळून घ्यायचे आणि त्यात काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा. आता हे पोहे जाडबुडाच्या कढईत मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे. पोहे हातावर चोळले की लगेच बारीक झाले पाहिजे इतपत मी भाजून घेते. भाजताना गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे पोहे छान कुरकुरीत भाजले जातात. आता हे पोहे छान असे कुरकुरीत भाजले आहे. गॅस बंद करून पोहे साईडला ठेवून देऊया. पोहे भाजण्यासाठी 10 ते 12 मिनिटे लागतात. चिवड्यात टाकण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 3 चमचे साखर, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर हे सर्व बारीक दळून घेऊया. अशा प्रकारे छान बारीक दळून घ्यायचे. मी इथे पोह्यामध्ये टाकण्यासाठी शेव काढून घेणार आहे. त्यासाठी 1 कप बेसन चाळून घेते. कधीही बेसन हे चाळूनच घ्यायचे, त्यामुळे शेव ही चांगली कुरकुरीत होते. आता त्यात पोह्यांच्या चमच्याने 1 चमचा तेल घालून घेऊया. पाव चमचा हळद, थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ. सर्व पीठ मिक्स करून त्यात थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया. 1 कप बेसनसाठी 1 चमचा तेल वापरले आहे. तुम्ही जर 2 कप बेसन घेतले तर 2 चमचे तेल वापरायचे. हे बघा, या प्रकारे पीठ मळून त्याला थोडे तेल लावून घेते, म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही. छान असा गोळा बनवून सोऱ्यामध्ये टाकून घेऊया. सोऱ्याला तेल लावून घेते आणि त्यात मळलेला पिठाचा गोळा टाकून चांगले दाबून द्यायचे, म्हणजे सोऱ्याच्या आतमध्ये हवा राहत नाही आणि शेव एकसारखी पडते. सोऱ्यात हवा राहिली तर शेव मध्ये मध्ये तुटेल, त्यामुळे पीठ सोऱ्यात भरताना दाबून घ्यायचे. आता एकीकडे कढईत तेल चांगले गरम झाले आहे. थोडासा तुकडा टाकून बघूया. पटकन वरती आला की तेल चांगले गरम झाले आहे. शेव काढून घेऊया. शेव तळताना तेल कडकडीतच गरम असावे. कमी तापलेल्या तेलात शेव तळली तर नरम पडते, कुरकुरीत होत नाही. म्हणून तेल चांगले गरम होऊ द्यायचे, मगच शेव काढायची. आता शेव काढल्यावर वरच्या बाजूने तेलाचे बुडबुडे कमी झाले की शेव पलटी करून घ्यायची. शेव खूप वेळा अलटपलट करायची गरज नाही, फक्त एकदाच पलटी करायची आणि बुडबुडे यायचे बंद झाले की शेव काढून घ्यायची. अशाच प्रकारे बाकीची शेव काढून घेते. आता त्याच तेलात अर्धी वाटी शेंगदाणे घालून छान खरपूस गोल्डन होईपर्यंत तळून काढून घेते. आता त्यातच अर्धी वाटी खोबरे तळून घ्यायचे. त्याचाही थोडासा लालसर कलर झाला की खोबरे काढून घ्यायचे. आता त्याच तेलात डाळ्या तळून घेऊया. काजू तळून घेऊया. किसमिस, मनुके पण तळून घेऊया. या सर्व वस्तू तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक तुम्ही वापरू शकता. आता कढईतले तेल कमी करून 2-3 चमचे ठेवले आहे. त्यात कढीपत्ता घालून त्यातील पाण्याचा अंश निघून जाऊपर्यंत तळून घेतले. आता आपण काढून घेऊया. आता त्याच तेलात हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे, त्या घालून त्या पण चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घेऊ. आता त्यातच तळलेला कढीपत्ता घालून घेऊ. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग परतून त्यात आता आपण पोहे घालून घेऊया. चांगले मिक्स करून घ्यायचे थोडेसे. त्यातच आपण तळलेल्या वस्तू ज्या होत्या, डाळ्या, शेंगदाणे, त्या सर्व घालून घ्यायच्या. आणि वाटलेले साखर आणि मिठाचे मिश्रण ते पण यातच
टाकून घ्यायचे। हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता। तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर साखर जास्त वापरली तरीही चालेल। तळलेली शेव घालून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचे। गॅस बंद करून द्यायचा यावेळेस, कारण साखरेला पाणी सुटेल। आपण साखर टाकली आहे चिवड्यामध्ये। तर अशा प्रकारे छान असा दिवाळीसाठी चिवडा तयार आहे। तुम्ही हा चिवडा दिवाळीला नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला चिवडा आवडेलच याची मला खात्री आहे। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। अशाच दिवाळीसाठी नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया परत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।